तुकाराम बाबाचा प्रमाण आहे, ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी, सद्गुरू पाय तुझे दोन्ही. तर आता इथं इतक्या दोनच शब्दामध्ये ओळखायचे तुकाराम बाबाचा प्रमाण आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, याचा अर्थ काय होते, मी जिकडं पाहतो तिकडं भगवंताचं स्वरूप आहे, परमेश्वरच. परमेश्वर, ईश्वर असे जे नावं दिले. आता पहा, आपण कोण्या दिशेला गेलो, काय करायला लागलो, ह्याचा ज्याचे त्यानं पाहून घ्या. संताचा प्रमाण आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप म्हणजे ईश्वरा, मी जिकडं पाहतो तिकडं तुझं स्वरूप मला दिसायला लागलं. याचा अर्थ मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी, सद्गुरू पाय तुझे दोन्ही. तर याचा अर्थ काय होते, तुझ्याशिवाय जागा खाली नाही. मी डोकं जर टेकवितो त्या ठिकाणी देखील तू आहेस, असा विश्वास. तर आता आपण हे भिन्न धर्म पंथ जे झालो, आता हे तुकाराम बाबाचा वाक्य हे आहे. आणि अनेक एक सांगतो, ही झाली ओळख. आता तुमचं तुम्ही पाहून घ्या. आधी बीज ऐकले, आधी बीज ऐकले म्हणजे आत्मा एक आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिस्तान, पारसी सबका मालिक एक है आत्मा. आधी बीज ऐकले म्हणजे आत्मा. हे आजपर्यंत आपण हे लक्षात बसलं नाही. माता पिता गुरु बंधू तोची कृपा सिंधू पांडुरंग, तुकाराम बाबाचे प्रमाण. म्हणजे माय बाप वडील अतिथी म्हणजे असे पाहुणे आलेले, हे 5-6 लोक ईश्वराचा अवतार आहे. आणि याच लोकांचा तुम्ही आशीर्वाद घ्या म्हणजे समुद्रा इतकी ताकद आहे. आता देव कुठं आहे, काय भेटलं, तीर्थ केले, वर्थ केले, देव केले, आपण काय भेटलं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. हे मी सांगत नाही आता तिकडं, पण संतांचे शब्द दाखवतो तुम्हाला. माता पिता गुरु बंधू तोची कृपा सिंधू म्हणजे समुद्रा इतकी ताकद आहे म्हणे या 5 लोकांमध्ये आशीर्वाद द्यायला. हे आता याच्या पलीकड परमेश्वराचं स्वरूपच नाही. आणि ब्रह्मा विष्णू महेश आणि गणपती, गणपती माकडहाडाशी हड्डीशी आहे. हे 2 हे माकडहाड. ब्रह्मदेव लिंगस्थानची शक्ती है, उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव. हे रजगुण, कोणी त्याला ब्रह्म म्हणलं, रजगुणाला ब्रह्म म्हणलं. तमगुणमध्ये शंकर. हे 4ही देव या माणसाच्या देहामध्ये होतं, ग्रंथामध्ये वेदामध्ये लिहून होतं. कोणी त्याला रजतम सत्व म्हणले. रज म्हणजे माया, कोणी ब्रह्म म्हणलं त्याला. विष्णू नाभीशी है, रक्षण करणारा, ब्रह्म उत्पत्ती करणारा रजगुण. आणि त्याला ब्रह्म म्हणले. विष्णू नाभीशी रक्षण करणारा म्हणजे आत्मा, आत्माला विष्णू म्हणले. आणि शिवमध्ये कैलासमध्ये आहे. त्रिवेणी संगम, तिरकूट, भुरकूट, महाद्वार, दशवेद्वार, पुऱ्या ऋषीमुनीनं यालाच इज्जत दिली. आता सांगलं मास्तरनं, याच्या पलकड देव नाही. आणि तुकाराम बाबाला देव पाहावयाशी गेलो, माझा मीच देव झालो. आता तुम्ही बी वाडखोत मी बोललो की हे एकच माणूस या काळामध्ये आहे. आता लक्ष करा, हे 2-4 शब्द धरले, मला बी असाच परमेश्वर दिसायला, बाकी याच्या पलकड काहीच नाही. जे काय करायचं तुम्ही इथंच करा. जे काय रंजली गांजली त्याशी म्हणे जोवा फुले, सारू तोच वेळा खावा, देव तिथंच जाणावा. याचा अर्थ काय होते, जात भेद धर्म पंथ जो पाहत नाही, माझा माणूस आहे, मी माणसाचा हो, असा जर संत असेल त्या ठिकाणी साधी संत नाही, देवच माना, मीच नाही असा जर कोणी असेल. कारण गोरं आंधळं लेकरं असते, पण मायाची माया तेवढीच असते. आंधळं मग त्याच्यावर वेगळी नसते. अशी भारताची संस्कृती आहे. असा समसामान भाषण, संभाषण, समदृष्टी, या बसा, मामा, काका, दादा, जशी पदवी आहे, हे सरपंच आहे, पाटील आहे, ज्याची पदवी त्याला देणं, ज्याची त्याला इज्जत देणं, हे धर्म आहे. धर्म असा देवा धर्म म्हणून आपण झगडे करायला लागलो, ही फार आपल्या हिंदू धर्माची चूक आहे. जळी तळी काठी पाषाणी ह्या माणसामध्ये नाही,
इथंच खरा आशीर्वाद आहे. पाप आणि पुण्य, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेवनी हानी केली. आपण देवादेवाचे मध्ये भांडणं घेऊन आपण आपली हानी झाली. तुकारामाच्या परमानावून मला दिसून आलं. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, म्हणजे भ्रमामध्ये, अभिमानामध्ये, कपटामध्ये, धनाच्या भ्रमामध्ये आपण एकूण एकाचं मच्छर करा लावलो. मदन घडो कोण्या जीवाचा मच्छर. तुकाराम बाबा म्हणजे वाईट बेकार हे मला ईश्वरा असं घडू देऊ नको, की मला माझ्यासारखेच दिसू दे अशी माझी भावना कर. हे परमेश्वराला मला परमेश्वरमध्ये कुठंच दूर नाही, असाच आहे आणि इथंच आहे. आधी बीज एकले म्हणजे आत्मा. पहा, ज्वारीपासून ज्वारी, गव्हापासून गहू, आधी बीज एकले. माणूस बी जीवापासून जीव. मेंढ्या, बकरे, कुत्रे जेवढी काय हे याला म्हणले आधी बीज एकले. आधी ब्रह्म, ब्रह्म एकले म्हणजे जीव जीव. असे अनेक हे दिलेले होता. अरे जगदंबा, कुंडली शक्ती जगदंबा, ईश्वाची या कोमा सावली केली. म्हणजे हे ह्या जीवाला कोणी पराशक्ती, कोणी नागनार, कोणी कुंडली शक्ती, आधी माया, आधी शक्ती असे अनेक नावं दिले, पण जीवच आहे. विराट पुरुष, महापुरुष, सत्पुरुष, सिद्ध पुरुष म्हणजे जीवालाच म्हणले. हा माणूस शब्द हा सोडून द्या. आत्मा कुठं नाही आता. आणि आत्म्याला जात आहे का? हे मला आजवर जात होती आणि आता आहे, पण ती घरी जातीमध्ये पोहरी सोयरी करायची. म्हणजे चालू मालिकेमध्ये की आमचा बाबा, आमचा देव असं म्हणू नका. संतांचे वाक्य, भारताची संस्कृती शिकवायला आलो तुम्हाला. देणं घेणं एकूण एकाच आपल्या जातीमध्येच करा, कोण्या धर्मात जाऊ नका, काही गरज नाही. पण माणूस म्हणून जगा. माझं माणूस द्या, माझं माणूस द्या, पण माणूस व्हावे भला. तुकडोजीनं हेच मागलं आणि माझा हेच ईश्वर आहे. माझ्याहून मला कळालं, मी माझ्या माणसात देव आहे, तुमच्यामध्ये संपूर्ण आहे. मूळ माणूस द्या, पण माणूस द्या. तुकडोजी त्याला माणसं नव्हते का? आणि मला बी अजून माणूस भेटला नाही, भेटण्याची नाही ती, पण ओळखू आलं की काही असो की आमच्या भारताची संस्कृती आता जे भाषण केले समजलं. समजणं ज्यानं ओळखीला हरी तो धन्य संसारी करायचा नाही. आता आपल्या परिसरामध्ये मला त्रास झाला काही दिवस, पण आज ओळखलं. काय ओळखायचा करायचा नाही. तुकाराम बाबा म्हणला ज्यानं ओळखीला हरी तो धन्य संसारी. आता हे समाज, सर्व समाजाचे माणसं प्रत्येका लोकांमध्ये लक्षात बसे. खरंच आमच्या भारताची संस्कृती आज आमच्या पुढे आली, त्या सूर्य निघाला हे समजलं. आता समज अनेक समजणार आहे. हे जे संस्थान आहे, तुम्ही नुसतं ध्यानाला बसा, काहीच नाही. शंकर, पार्वती, राम, कृष्ण जे पुढे लोक ध्यानानंच बसले. आणि तुम्ही मलाही पाहता, तुम्हाला सर्व माहिती की ह्यानं कोणाची पूजा करत नाही आणि कोणाला मंत्र बी देत नाही, शिष्य बी नाही. मग हेच आहे, जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला. ह्या माणसामध्येच राहा. माणूस बना, दुसऱ्याला माणूस बनवा आणि प्रेमाची साल एकूण एकावर जावा. देश सांभाळा, धर्मही पाळा. हाच मार्ग का तुम्ही जे वर्णन करायला लागले, पण तरी अजून कामाच्या मागे लागा. समजलं की आपल्या गावामध्ये आदर्श गाव करा. आज हे पंढरपूर आहे, घर मंदिर करा. संतांना सांगले घर मंदिर करता येते, गाव आपलं पंढरपूर करता येते. आज हे पंगडी परिसर यालाच म्हणतात पंढरपूर. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. या ठिकाणी सर्व आपण विसरून गेलो. या जागेचा पलकड सुख नाही. संतांच्या मेळ्यात प्रभू दिसला म्हणजे आनंद. कोण्याही दुकानामध्ये आनंद नाही. कुठे आम्ही दारू पिलो, बकरे कापले, डाहोरे केले, कुठे गेलं तिथं भांडणं. पण आज मला या ठिकाणी आनंद झाला. म्हणजे संतांच्या मेळ्यात प्रभू दिसला म्हणजे आनंदही आनंद. याचा अर्थ लक्षात ठेवा. जे जे आले अंगात ते लोक सांगा. माझ्या अनुभवाच्या गोष्टी आता जे संतांना काही सांगत आले. तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी मिळालो. हेच मोक्ष यालाच म्हणतात. हे नेमकेच माणसं काऊनवरही बसले, नेमकेच आपण काय इज्जत दिली. हे इज्जत कशासाठी द्यायचे? असे माणसं बना आणि दुसऱ्याला माणसं बना. राजे करा, पाटील व्हा, सरपंच व्हा,
पण मेन वरी बसायसाठी शेत नक्की आहे. म्हणजे याला गर्व येत नाही, अभिमान येत नाही, कोणाला जास्त टोचून बोलू वाटत नाही. हे मात्र माणसाला माणूस बनवायचा. दया, क्षमा, शांती, तिथंच देवाची वस्ती आणि तो देवच आहे. ह्या लोकांना काही काम केलं समाजाचं म्हणून आपण इज्जत देत होतो. त्या बायांना असं म्हणावं की आमचे लेकरं असे खुर्चीवर बसावं, आमचे लेकरं राजे बनवावं, आमच्या समाजामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये असे सुरवीर महात्मे जन्मावं, असे नवस करा. नक्की समजा की आपल्या भारत सुखी झाल्याशिवाय राहत नाही. मी जास्त बोलत नाही. नमस्कार.